इसम नामे रमीज सलीम साबूनगर, वय 38 वर्षे, व्यवसाय रिस्टल बस सिमेंट व्यापार, राहणार सिद्धेश्वर पेठ, जिल्हा परिषद दर्गा समोर सोलापूर। दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरास कुलूप लावून लोणावळा येथे त्यांचे नातेवाईकांकडे गेले होते। त्यानंतर दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी राहणारी लोकांनी रमीज साबूनगर यांना फोनद्वारे माहिती दिली। त्यानंतर रमीजचे वडील सलीम साबूनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराचे मुख्य दरवाजाचे तसेच कंपाऊंडचे कुलूप तसेच होते। दोन्ही दरवाजे व्यवस्थित बंद होते। मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीचे हँडलला लावलेली प्लास्टिक कॅरी बॅग व त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले। त्यानंतर रमीज साबूनगर हे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजता घरी परतले। त्यावेळी त्यांचे लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले 9 लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी नाही। त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील 9 लाख रुपये चोरी केल्याची त्यांची खात्री झाली। त्यानंतर रमीज साबूनगर यांनी त्यांच्या घराची चावी ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली, मात्र त्याबाबत त्यांना काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या घरी 9 लाख रुपयांची घरफोडी झाल्याबाबत तक्रार दिली। त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे तपास पथकाने यातील सदर नमूद फिर्यादी यांच्या घरी काम करणारी मोलकरीण महिला नामे फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल व कौशल्याने तपास केला असता तिने चोरी केलेली 9 लाख रुपये रोख रक्कम ही तिचे राहते घर रेल्वे लाईन लोणावळा चाळ मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणावरून काढून दिल्याने ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा 3 तासात उघडकीस आणला आहे। सदरची आरोपी महिला ही सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथील फिर्यादी यांच्या घरी मागील 7 ते 8 वर्षापासून घरकाम करण्याचे काम करते। यातील फिर्यादी व त्यांचे वडील सलीम साबूनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटामध्ये ठेवताना महिला आरोपी फराना शेख हिने बरीच वेळा पाहिले होते। त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरविले होते। त्यामुळे फराना शेख हिने फिर्यादी यांच्या घरामध्ये काम करत असताना त्यांच्या घरातील 2 चाव्यापैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती। मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त इतर ठिकाणी गेले होते। तसेच फिर्यादी यांचे वडील सलीम साबूनगर हे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या दुकानी गेले असल्याचा फायदा घेऊन यातील महिला आरोपीने एक चावी बनवणाऱ्या इसमास फोनद्वारे बोलावून घेतले। तसेच तिच्याजवळ असणाऱ्या चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडले। त्यानंतर चावी बनवणाऱ्या इसमास ते घर तिचे स्वतःचे असून सामान शिफ्टिंग करावयाचे आहे, घरातील एका कपाटाची चावी हरवली आहे, त्याची चावी करायची आहे असे सांगून त्याच्याकडून कपाटाचे लॉक तोडले। त्यावेळी चावीवाला याने कपाटाचे लॉक तुटले असून त्यास नवीन लॉक बसवावे लागेल असे सांगितले। चावीवाला यास लॉक आणावयास पाठवून महिला आरोपीने कपाटातील 9 लाख रुपये रोख रक्कम चोरी केली। तसेच कपाटास अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराचे मुख्य दरवाजास व गेटला कुलूप लावून तेथून निघून गेली। तसेच सदरच्या चावीवाल्याच्या दुकानी जाऊन त्याला 2000 रुपये मजुरी दिली। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पार पाडली।